नमस्कार. वरणगाव आणि वरणगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, शरदचंद्रजी पवार साहेब पक्षावर प्रेम करणारे सर्व सन्माननीय नागरिक, आप्तिष्ट, मित्रपरिवार, मतदारांना प्रथमतः 25व्या वर्धापन दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. 25 वर्षाच्या पक्ष स्थापनेच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकीय प्रवाहामध्ये अनेक चढउतार पाहिले. कधी सत्तेत तर कधी सत्तेच्या बाहेर शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष आणि त्यांचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते राहिले, परंतु कुठल्याही प्रकारच्या विरोधात राहिलेल्या असताना देखील शरदचंद्रजी पवार साहेब अत्यंत खंबीरपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अत्यंत जीवाभावाचे, ज्यांना शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना काय दिलं नाही सर्व प्रकारचं दिल्यानंतर देखील शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडून निघून गेले. परंतु शरदचंद्रजी पवार साहेब हे कुठेही डगमगले नाहीत आणि नव्या सोंगाड्यांना सोबत घेऊन नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. 10 जागा लोकसभेच्या लढवत असताना 8 जागेवरती निर्विवादपणे म्हणजे 80% यश आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावरती अनेक प्रकारच्या सभा शरदचंद्रजी पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या. त्यांच्यासोबत जयंतराव असतील, महबूबबाई असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुप्रियाताई सुळे असतील किंवा नवीन चौघड्यांना घेऊन स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी नेमलं आणि प्रत्येकाने इमाने लढा देत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नेतृत्वावर विश्वास महाराष्ट्रातील जनतेने, मायबाप मतदारांनी व्यक्त केला आणि 10 पैकी 8 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या. एक प्रकारे शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आतापर्यंत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्यांचं, नेत्याचं, मतदारांचं एक प्रकारे यश आहे. म्हणून मी मित्रांनो, पराभवाने खचून जाऊ नका. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देखील सांगू इच्छितो की पराभवाने खचून जाऊ नका. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे आचार आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचूया. नव्या जोमाने, नव्या उमदीने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया, अशा प्रकारचं कार्यकर्त्यांना विनंती करतो. पुनश्च एक वेळेस 25व्या वर्धापन दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, मतदारांना, नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व सन्माननीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे शुभेच्छा पण 2 शब्द समाप्त करतो.